झाले तर मी हे स्वच्छ करून घेतलं होतं. आता आपण इथं शेणांड सारवून घेऊया होळीसाठी. ऍक्च्युली मी आज पुण्याला जाणार होते, पण माझं कॅन्सल झालं जायचं. म्हणलं आता आहेच इथं तर आमच्या गावाकडची होळी तुमच्यासोबत शेअर करावी, कशी केली जाते ते. तर आता हे आपलं सारवून झालेलं आहे, हे सुकते तोपर्यंत आपण रांगोळी काढून घेऊया. चला. ऍक्च्युली दरवर्षी मी होळीला हे सगळं करत असते. मला वाटलं यावेळेस मला हे करायला जमणार नाही, कारण मी पुण्यात असेल, पण तरी पण मला हे करायला जमलं. ऍक्च्युली ही रांगोळी काढायची ट्राय करणार आहे मी, बघूया जमते का आपल्याला. फायनली आपली रांगोळी काढून झालेली आहे. याच्यामध्ये मी माझी पण थोडीफार क्रिएटिव्हिटी दाखवली. कशी जमले मला नक्की कमेंट मध्ये सांगा. हे पण आपलं सुकलेलं आहे. आता आपण इथं पण थोडीशी रांगोळी काढून घेऊया साईडला. रांगोळी तर आपली काढून झाली आहे, पण मला तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवायची होती, ती म्हणजे ही टिमकी. आमच्या इकडे होळीला ही टिमकी वाजवली जाते आणि ही टिमकी माझी दुसरीतली टिमकी जी मी दरवर्षी वापरते आणि नंतर ठेवते. आता होळी आहे म्हणल्यावर पुरणाची पोळी तर असणार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळीचं दहन केलं आणि तिच्याकडे सगळ्या वाईटाचा नाश होऊ दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त चांगल्या गोष्टी राहू देत असं मागितलं. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. बाय.